या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. शहरातील सहकार क्षेत्राला मोठा धक्का देणाऱ्या समर्थ बँकेसमोरील संकट अधिकच गडद होत चाललं आहे. वाढत्या एनपीएचा बोजा, चुकीच्या पद्धतीनं झालेलं कर्ज वाटप आणि आर्थिक अनियमितता यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 7 ऑक्टोबर 2025 रोजी सोलापुरातील समर्थ बँकेवर निर्बंध लादलेले होते. या निर्णयामुळे हजारो ठेवीदारांचे व्यवहार ठप्प झाले होते. मोठ्या प्रमाणावर रक्कम अडकून पडलेली होती. निर्बंधानंतर ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी DICGC मार्फत 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार सुमारे 35,200 ठेवीदारांना त्यांच्या 5 लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळाल्या आहेत. मात्र 5 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या खातेदारांची रक्कम अजूनही अडकून पडलेली आहे. दरम्यान 5 लाखांवरील ठेवी परत करण्यासाठी समर्थ बँकेसमोर मोठ्या प्रमाणावर कर्ज वसुलीचं आव्हान उभं ठाकलंय. बँकेची एकूण थकीत कर्ज रक्कम सुमारे 600 कोटी रुपये असल्याचं समोर आलंय. मागील 3 महिन्यात बँकेला केवळ 27 कोटी रुपयांचीच वसुली करता आली आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार मार्च अखेरपर्यंत किमान 200 कोटी रुपयांची वसुली करणं आवश्यक आहे. सध्याची गती पाहता हे लक्ष्य गाठणं बँकेसाठी अत्यंत कठीण असल्याचं आर्थिक तज्ञांचं मत आहे. मार्च अखेरची आर्थिक स्थिती लक्षात घेऊनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढील निर्णय घेणार असल्याचं समजतं. त्यामुळे समर्थ बँकेचं भवितव्य सध्या अनिश्चिततेत आहे. बँकेचे व्यवहार पुन्हा सुरळीत होतील की आणखीन कठोर निर्णय घेतले जातील याकडे ठेवीदार आणि सहकार क्षेत्राचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर समर्थ बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी मात्र आशावादी भूमिका मांडली आहे. एप्रिल महिन्यापासून बँकेचे व्यवहार पूर्ववत सुरू होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कर्ज वसुलीसाठी विशेष पथकं नेमण्यात आल्याचं तसंच थकीत कर्जदारांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया वेगानं सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. एकीकडे ठेवीदारांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे तर दुसरीकडे बँक प्रशासनाकडून आश्वासने दिली जात आहेत. येत्या काही आठवड्यात कर्ज वसुलीचा वेग वाढतो का मार्च अखेरपर्यंत अपेक्षित लक्ष्य गाठलं जातं का यावरच समर्थ बँकेचं भवितव्य अवलंबून असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.